आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी काल काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते। यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत विविध विषयावर चर्चा करण्यात आली। या बैठकीत हजारोंच्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी उपस्थितांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले। आज येणाऱ्या लोकसभेच्या अनुषंगाने राज्याचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी ज्यांनी प्रशिक्षण देण्याकरता आलेले सपकाळ व माजी नगरसेवक सर्व बूथ कमिटीचे सदस्य बूथ कमिटीचे अध्यक्ष व गावातील प्रमुख मंडळी आज येणाऱ्या इलेक्शन हे कसं सुरळीत पडलं पाहिजे आणि कोर्ट हा चुकीचं काम नाही झाल्याकरता या ठिकाणी प्रशिक्षण दिले आहे। या ठिकाणी साहेबांनीसुद्धा मार्गदर्शन केले आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये EVM मशीनची तपासणी झाली पाहिजे। प्रत्येक मतदार या ठिकाणी 100% मतदान झालं पाहिजे आणि याच्यामध्ये कुठलाही धोका नाही जाण्याकरता या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यात आलं आहे। या ठिकाणी आज या बैठकीमध्ये काही महिला आक्रोश पाहायला मिळाला आहे। पदवाटपावरून त्यांच्यामध्ये वाद झाल्याची चर्चा नाही, काय असा वाद काहीच नाही। हे आमच्या पक्षाचं मॅटर आहे। हे बसले मी निपटून घेतो, याच्यामध्ये काय मी सक्षम आहे।